Hello student, welcome to physics lecture. Today we are going to start part 6 of chapter 6 is vibration produced in a string. In previous lecture we have studied the vibration in a air column. Vibration produced in a string. आता आपल्याला बघायचं आहे स्ट्रिंग मध्ये कसे व्हायब्रेशन प्रोड्यूस होतात. कन्सिडर ए स्ट्रिंग ऑफ लेंथ L स्ट्रेच बिटवीन two rigid supports. The linear density, it is also called as mass per unit length of string M, and the tension T act on the string due to stretching. If it is made to vibrate by plug or by using a vibrating tuning fork, a transverse wave can be produced along the string. जर आपल्याला त्या स्ट्रिंगला व्हायब्रेट करायचं असेल तर आपण त्याला काय करू, प्लग करू किंवा व्हायब्रेटर ट्यूनिंग फोर्क त्याच्या जवळ नेऊ, त्यामुळे त्याच्यामध्ये कोणती ट्रान्सव्हर्स वेव्ह प्रोड्यूस होईल. व्हेन वेव्ह रीचेस टू फिक्स एंड ऑफ द स्ट्रिंग, इट गेट रिफ्लेक्टेड with change of phase by pi radian. The reflected wave interfere with the incident wave and stationary wave are formed along the string. The string vibrate with different mode of vibration. आता आपण काय घेतलेलं आहे, एक स्ट्रिंग घेतलेली आहे ज्याची लेंथ L आहे आणि दोन रिजिड सपोर्टला ते काय केलेले आहे, स्ट्रेच केलेली आहे आणि आता आपण त्याला व्हायब्रेट करण्यासाठी याला काय केलं, प्लग केली. तर हे काय डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे ही काय आहे, इन्सिडेंट वेव्ह झाली. इन्सिडेंट वेव्ह या इथून ही इन्सिडेंट झाली, इथे सेकंड सपोर्ट रिजिड सपोर्ट कडे गेली, इथून ही काय झाली, रिफ्लेक्ट झाली. ही रिफ्लेक्टेड वेव्ह आहे. इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह हे काय झाले, इंटरफेअर झाले. त्यामुळे इथे कोणती वेव्ह फॉर्म झाली आहे, स्टेशनरी वेव्ह फॉर्म झाली आहे. त्याचे दोन डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन आहे. आपण फर्स्ट बघूया. इफ द स्ट्रिंग इज प्लग ॲट इट्स सेंटर, द स्ट्रिंग व्हायब्रेट ॲज शोन इन फिगर ए. जर आपण त्या स्ट्रिंगला प्लग केलं कुठे, सेंटर मध्ये, तर कसे व्हायब्रेशन प्रोड्यूस होईल, ह्या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे व्हायब्रेशन प्रोड्यूस होणार आहे. इफ लॅम्बडा इट कन्सिस्ट ऑफ एन अँटीनोड फॉर्म एज सेंटर अँड नोड ॲट द टू एंड विथ वन लूप फॉर्म अलॉंग इट्स लेंथ. याच्यामध्ये आपल्याला डायग्राम मध्ये बघा काय दिसत आहे, अँटीनोड फॉर्म होत आहे कुठे, सेंटर मध्ये. इथे सेंटर मध्ये अँटीनोड फॉर्म होईल, ठीक आहे. आणि नोड कुठे फॉर्म होईल, at the two ends of the loop. आणि किती लूप फॉर्म झालेला आहे, वन लूप इथे फॉर्म झालेला आहे. इफ लॅम्बडा इज द वेवलेंथ अँड स्मॉल एल इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग, वी गेट. आता आपण याच्यावरून त्याचा लूपची काय काढू, लेंथ ऑफ लूप काढू डायग्राम वरून. लेंथ ऑफ लूप आपल्याला माहित आहे, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड किती असते, लॅम्बडा बाय 2. म्हणून इथे लेंथ ऑफ लूप इज इक्वल्स टू लॅम्बडा बाय 2 इज इक्वल्स टू L. हेन्स लॅम्बडा इज इक्वल्स टू 2L. फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग, फ्रिक्वेन्सी वी नो द रिलेशन V इज इक्वल्स टू L लॅम्बडा. आपल्याला माहित आहे रिलेशन, V इज इक्वल्स टू N लॅम्बडा. हेन्स N इज इक्वल्स टू काय होईल, V अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू V अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे, 2L, V अपॉन 2L. हेन्स V इज इक्वल्स टू अंडर रूट T बाय M. T बाय M. हेन्स N इज इक्वल्स टू, जर आपण
व्ही ची व्हॅल्यू √T/m या इक्वेशन मध्ये जर पुटअप केली तर आपल्याला काय मिळेल, n = 1/2L √T/m √T/m. This is the lowest. It is equation number 1. This is the lowest frequency with which the string can vibrate. ही काय लोवेस्ट फ्रिक्वेन्सी आहे, ज्या फ्रिक्वेन्सीवरती स्ट्रिंग काय होईल, व्हायब्रेट होईल, त्यालाच आपण काय म्हणू, इट इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. त्यालाच आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणू. और इट इज द फर्स्ट हार्मोनिक, आणि तोच काय राहील, त्याचा फर्स्ट हार्मोनिक असेल. आता आपण सेकंड मोड बघूया. ही झाला फर्स्ट मोड. सेकंड मोड, इफ द सेंटर ऑफ ए स्ट्रिंग इज प्रिव्हेंटेड फ्रॉम व्हायब्रेटिंग बाय टचिंग it with a light object and string is plugged at the point midway between one of the segment. The string vibrate as shown in figure. आता हे सेकंड फिगर. इथे काय होता है, 2 लूप्स फॉर्म होता है. दिस मोड कंटेन 2 loops as shown in figure B. There is a node at the center of the string and at its both end. आता बघा 2 लूप इथे फॉर्म झालेले आहे. तर इथे काय येईल, नोड नोड नोड. नोड कुठे फॉर्म झाला आहे, सेंटरला फॉर्म झालेला आहे, आणि याच्या एंडला, बोथ एंडला पण नोड्स फॉर्म झालेले आहे. λ1 is the wavelength, hence the length of loop. आपण याच्यावरून लेंथ ऑफ लूप काढू शकतो. ठीक आहे. किती येईल, इथे λ/2, नोड टू नोड काय येईल, λ/2, इथे λ1/2 येईल, आणि ही इथून इतके λ1/2. तर टोटल किती झाले, L मिस लॅम्बडा. टोटल जर आपण केलं तर किती होईल, λ1. म्हणून लेंथ ऑफ ए लूप किती होईल, λ1 = L, मीन्स L = λ1. फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायची आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज गिवन एज n1 = 1/λ1 √T/m. λ1 ची व्हॅल्यू किती आहे, L आहे, म्हणून n1 = 1/L √T/m. Comparing with fundamental frequency we get. हे इक्वेशन जर आपण फर्स्ट इक्वेशन सोबत कंपेअर जर केलं तर काय मिळेल आपल्याला, n1 = 2n. Thus the frequency of first overtone or second harmonic, the string is made to vibrate. This is the frequency of first overtone. ही जी आहे फ्रिक्वेन्सी n1, ही काय फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन आहे, आणि त्यालाच आपण काय म्हणू, सेकंड हार्मोनिक. आता आपल्याला थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन बघायचं आहे. द स्ट्रिंग इज मेड टू व्हायब्रेट इन सच ए वे दॅट 3 loops आर फॉर्म अलॉंग द स्ट्रिंग ॲज शोन इन फिगर. आता स्ट्रिंग आपल्याला असं व्हायब्रेट करायचं आहे की 3 लूप फॉर्म झाले पाहिजे, ॲज शोन इन फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे. बघा 3 लूप फॉर्म झालेला आहे. आता इथे किती नोट्स फॉर्म होईल, इथे नोट्स, इथे नोट्स, इथे नोट्स, इथे नोट्स. जर आपण त्याचं डिस्टन्स काढलं तर किती येईल, 3λ2/2. If λ2 is the wavelength, hence the length of one loop, एका लूपची लेंथ किती होईल, λ2/2 = L/3, कारण टोटल लेंथ L आहे म्हणून L/3. Hence the λ2 = 2L/3. The frequency of vibration is given as frequency किती n2 = 1/λ2 √T/m.
√T अपॉन m. n2 इज इक्वल टू 3 अपॉन, आपण λ2 ची व्हॅल्यू जर याच्यामध्ये पुटअप केली, λ2 ची व्हॅल्यू किती आहे 2l अपॉन 3. जर हे λ2 खाली आहे म्हणून काय 3 वरती जाईल आणि 2l खाली येईल. n2 इज इक्वल टू 3 अपॉन 2l √T अपॉन m. कम्पेअरिंग विथ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, हे इक्वेशन जर आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या इक्वेशन सोबत जर कम्पेअर केलं तर आपल्याला काय मिळेल, n2 इज इक्वल टू 3n. दस द फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड ओव्हरटोन, ही कशाची फ्रिक्वेन्सी आहे सेकंड ओव्हरटोनची, आणि तिलाच काय म्हणतो आपण थर्ड हार्मोनिक. काय म्हणतो थर्ड हार्मोनिक. Thus all harmonics are present in case of a straight string and frequencies are given by. आपण बघितलं आहे सगळे हार्मोनिक्स कसे आहेत, प्रेझेंट आहे कशामध्ये, स्ट्रेट स्ट्रिंग मध्ये. The higher mode of vibration of a string, the frequencies of vibration are as 4n, 5n, 6n etc. म्हणजे आपण 4n, 5n, 6n हायर मोड ऑफ व्हायब्रेशन जर बघितलं स्ट्रिंगचं तर या फ्रिक्वेन्सी पण आपल्याला मिळेल त्याच्यामध्ये. म्हणून आपण याच्यावरून एक इक्वेशन तयार करू शकतो, np इज इक्वल टू p प्लस 1 इंटू n, वेअर p इज इक्वल टू 1, 2, 3. जर p ची व्हॅल्यू 1 असेल तर p मीन्स n1 इज इक्वल टू 2n. ठीक आहे. जर p ची व्हॅल्यू 2 असेल तर काय n2 इज इक्वल टू 3n. म्हणून हा काय झाला आपलं एक इक्वेशन तयार झालेलं आहे, np इज इक्वल टू p प्लस 1 इंटू n. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये फॉर्म्युला चुकीचं दिलेलं आहे, np इज इक्वल टू pn दिलेलं आहे, ते थोडंसं काय झालेलं आहे पेंटिंग मिस्टेक झालेली आहे. फॉर्म्युला कसं राहील, np इज इक्वल टू p प्लस 1 इंटू n. दिस इज द व्हायब्रेशन प्रोड्यूस इन ए स्ट्रिंग. इथे तुम्ही लेंथ कशी काढली हे समजून घेऊ शकता. कसं की कारण की नोट टू नोट किती होईल λ/2, नोट टू नोट λ/2, नोट टू नोट λ/2 म्हणजे 3 λ/2. इथे λ2 घेतली आहे वेवलेंथ म्हणून 3 λ/2. l इज इक्वल टू, सॉरी इथे काही लेंथ l इज इक्वल टू काय झाले आपला 3 λ/2 मीन्स 2l इज इक्वल टू 3 λ/2. समजलं. आणि λ2 इज इक्वल टू काय झालं 2l अपॉन 3. असं काढणं काय किंवा असं काढणं काय दोन्ही काय सेमच आहे, म्हणजे लेंथ किंवा λ2 ची व्हॅल्यू काय आली 2l अपॉन 3. जर तुम्हाला हे समजलं नसेल तर तुम्ही यावरून काढू शकता. ठीक आहे. आता हे व्हायब्रेशन ऑफ प्रोड्यूस इन ए स्ट्रिंग आपलं झालेलं आहे. आता याच्यावरचे लॉज आहे, लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. जो फॉर्म्युला आपल्याला मिळाला आहे त्यावरून त्याचे लॉज आहे, लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. We know the fundamental frequency of vibrating string under tension is given as n is equals to 1 upon 2l under root t upon m. This is equation 1. आता या इक्वेशन वरून 3 लॉज तयार झालेले आहे. फर्स्ट आहे लॉ ऑफ लेंथ. लॉ ऑफ लेंथ काय सांगत आहे, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ vibration of a string is inversely proportional to the length of the vibrating string if tension and mass per unit length are constant. या फॉर्म्युल्यावरून काय समजत आहे आपल्याला, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ही इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंगला. म्हणून या इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू l. कधी जर टेन्शन आणि मास काय असेल कॉन्स्टंट असेल तर, इफ t and m आर कॉन्स्टंट. दिस इज इक्वेशन 2. सेकंड लॉ आहे लॉ ऑफ टेन्शन. लॉ ऑफ टेन्शन, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ ए स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू. इथे डायरेक्टली आहे, फर्स्ट याच्यामध्ये इन्व्हर्सली प्रपोर्शनल होतं.
directly proportional to square root of tension. Square root of tension. If the vibrating length and mass per unit length are constant, it is mathematically written as N is directly proportional to square root of T if L and M are constant. This is the law of tension. Third law, the law of linear density. Also it is called as mass per unit length. Law of linear density. The fundamental frequency of vibration of a string is inversely proportional to the square root of mass per unit length. Mass per unit length लाच काय म्हणतात? लिनियर डेन्सिटी. If tension and vibrating length are constant, टेन्शन आणि व्हायब्रेटिंग लेंथ काय असायला पाहिजे? कॉन्स्टंट असायला पाहिजे. Mathematically it is written as N is inversely proportional to square root of M, means mass per unit length, if T and L are constant. This is equation number 4. If R is the radius and rho is the density of a string, the linear density, आपल्याला माहित आहे लिनियर डेन्सिटी मास पर युनिट लेंथ आहे म्हणून मास अपॉन लेंथ, समजलं? मास अपॉन लेंथ इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम इंटू व्हॉल्यूम अपॉन लेंथ. आपण असं लिहू शकतो. व्हॉल्यूम काय होईल? कॅन्सल होईल. तर लिनियर डेन्सिटी इज इक्वल्स टू linear density is equals to volume per unit length into density is equals to pi volume per unit length. म्हणजे व्हॉल्यूम काय झाला? पाय आर स्क्वेअर एल अपॉन लेंथ म्हणजे व्हॉल्यूम पर युनिट लेंथ आणि डेन्सिटी इट इज डिनोटेड बाय रो. हेन्स लिनियर डेन्सिटी इट इज डिनोटेड बाय m. m is equals to pi r square rho. कारण LL get cancel. Hence n is inversely proportional to square root of m if T and L are constant. T and L are constant. Means n is inversely proportional to under root m ची व्हॅल्यू किती आहे? अंडर रूट पाय आर स्क्वेअर रो. याच्यावरून पण आपण इक्वेशन तयार करू शकतो. n is inversely proportional to square root of density and n is inversely proportional to radius. Thus the fundamental frequency of vibration of a stretched string is inversely proportional to radius of a string and square root of density of the material of vibrating string. This is the laws of vibrating string. आता आपल्याला याच्यावरचे काही न्यूमरिकल बघायचे आहे व्हायब्रेटिंग स्ट्रिंग वरचे. फर्स्ट न्यूमरिकल आहे तुमच्या एक्सरसाइज मधले 19 नंबरचं. A string 1 meter long is fixed at one end. The other end is move up and down with frequency 15 Hertz. Due to this, a stationary wave with 4 complete loops get produced on the string. Find the speed of the progressive wave which produce the stationary wave. Hint दिलेली आहे. Remember that the moving edge is an
अँटीनोड. आपल्याला न्यूमरिकल मध्ये काय दिलेलं आहे, 1 मीटर लॉंग स्ट्रिंग दिलेली आहे आणि ती फिक्स केली आहे एका एंडला आणि अदर एंड काय होत आहे त्याचा अप अँड डाऊन खालीवर होत आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे 15 हर्ट्ज दिलेली आहे आणि तिथे काय होत आहे स्टेशनरी वेव प्रोड्यूस होता है आणि किती लूप फॉर्म होता है 4 कंप्लीट लूप फॉर्म होता है. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे 1 2 3 4 कंप्लीट लूप फॉर्म होता है आणि आपल्याला काय काढायची आहे स्पीड काढायची आहे त्या प्रोग्रेसिव्ह वेव्हची आणि आपल्याला हिट दिलेली आहे की मूव्हिंग एंड जो शेवटला एंड आहे तिथे काय फॉर्म होत आहे अँटीनोड फॉर्म होत आहे. तर सोल्युशन गिवन लिहून घेऊ आपण. लेंथ L इज इक्वल्स टू 1 मीटर, फ्रिक्वेन्सी N इज इक्वल्स टू 15 हर्ट्ज. लेंथ ऑफ ए लूप आपण लेंथ ऑफ ए लूप याच्यावरून काढू शकतो. बघा 4 लूप्स आहे, ठीक आहे. आपल्याला माहित आहे डिस्टन्स बिटवीन नोड टू नोड किती असते λ/2. डिस्टन्स बिटवीन नोड टू नोड λ/2, डिस्टन्स बिटवीन नोड टू नोड λ/2, डिस्टन्स बिटवीन नोड टू नोड λ/2. हे किती झालं टोटल 4 λ/2, ठीक आहे. आणि डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटीनोड किती असते λ/4 म्हणून किती झालं हे प्लस λ/4 म्हणजे लेंथ ऑफ लूप किती झाले 4 λ/2 प्लस λ/4. हेच L इज इक्वल्स टू जर आपण हे सॉल्व केलं तर काय येईल हे 2 गेट कॅन्सल 2 लॅम्बडा प्लस λ/4 इज इक्वल्स टू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि सॉल्व केलं तर काय येईल 9 λ/4. हेच लॅम्बडा इज इक्वल्स टू काय येईल 4L/9 इज इक्वल्स टू 4/9 इंटू L ची व्हॅल्यू किती आहे 1 मीन्स इट इज इक्वल्स टू 4/9 m. वी नो द रिलेशन v स्पीड काढायचं आहे म्हणून आपण हे रिलेशन घेतलं आहे v इज इक्वल्स टू n लॅम्बडा. v इज इक्वल्स टू n ची व्हॅल्यू किती आहे 15 इंटू लॅम्बडा किती मिळाला आपण आपला 4/9. जर हे सॉल्व केलं तर काय येईल 3 5 जा 15 आणि 3 3 जा 9 मीन्स 20/3 इज इक्वल्स टू जर हे सॉल्व केलं डिव्हिजन केलं आपण याचं तर किती येईल 6.667 मीटर पर सेकंड. इट इज ऑल्सो रिटन एज 6.67 मीटर सेकंड इनवर्स. Hence the speed of progressive wave is equals to 6.67 meter second inverse. आता सेकंड नंबरचं न्यूमरिकल आहे तुमच्या टेक्स्टबुक मधलं 20 नंबरचं. ए व्हायोलिन स्ट्रिंग व्हायब्रेट विथ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ 440 हर्ट्ज. व्हॉट आर द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट अँड सेकंड ओव्हरटोन. आता आपण बघितलंय फर्स्ट अँड सेकंड ओव्हरटोनचा फॉर्म्युला आपल्याला आताच झालेला आहे. गिवन काय दिलेलं आहे ते लिहून घेऊ. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 440 हर्ट्ज. फर्स्ट ओव्हरटोन मीन्स n1 इज इक्वल्स टू किती राहते 2n इज इक्वल्स टू 2 इंटू 440 इज इक्वल्स टू जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल 880 हर्ट्ज. आता सेकंड ओव्हरटोन इज इक्वल्स टू n2 इज इक्वल्स टू 3n इज इक्वल्स टू 3 इंटू 440 इज इक्वल्स टू जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल 1320 हर्ट्ज. This is all about this topic. Thank you for watching this video. In next video we have studied the sonometer and their verification of laws of sonometer. Thank you for watching this video. Bye bye.